मी पावसात उभा नाही आहे, तर मी मुंबई गोवा महामार्गावरल्या कशेडी बोगद्यामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी पाऊस पडत नाही. तर आपण वरती बघू शकतो की या ठिकाणी बोगद्याला जे आहे ही गळती लागलेली आहे. खरं तर याआधी पलीकडचा जो बोगदा आहे जो मुंबईच्या दिशेने जातो त्या बोगद्याला गळती लागली होती 2 ते 3 ठिकाणी. ती आटोक्यात आणल्यानंतर हा जो बोगदा आहे हा 2 वर्षापूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला आणि याच बोगद्याला पुढे पुन्हा एकदा 2 ते 3 ठिकाणी गळती जी आहे ही लागलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर पूर्णपणे रेंदा या ठिकाणी होतो. माझ्या पाठीचं बघितलं तर हा सगळा चिखल आणि माती, तसे गाड्या वाहनं जातात त्याचं ऑइल आहे, मोठ्या गाड्या जातात त्यांचं आहे, त्यामुळं हे कुठेतरी धोकादायक आहे. कारण गणेशोत्सव जो आहे हा तोंडावर आलेला आहे आणि महामार्ग बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार गळती काढण्याचं जे काम आहे या बोगद्यातलं ते सुरू आहे. 2 ते 3 ठिकाणी जी गळती लागलेली आहे ती पुढच्या काही 4 ते 5 दिवसामध्ये आटोक्यात आणण्यात येईल. गणेशोत्सवापूर्वी कोणत्याही प्रकारे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची म्हणा प्रवाशांची गैरसोय होणार नाही किंवा अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता महामार्ग बांधकाम विभाग घेईल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे जरी खरं असलं तरीसुद्धा नव्याने सुरू झालेल्या या बोगद्याला गळती लागते कशी हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आणि हा बोगदा वाहतुकीसाठी धोकादायक नाही ना याचा देखील खुलासा जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं करणं गरजेचं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी.